काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सिलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। माननीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत आहे।
राज्यगीतानंतर पालकमंत्री महोदय यांना परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री रामदास पालशेतकर रिपोर्टिंग करतील. परेड पर एक परेड कमांडर, एक पीएम परेड कमांडर, 16 ऑफिसर और 250 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है. परेड कमांडर यांच्या रिपोर्टिंग नंतर माननीय पालकमंत्री महोदय परेडचं निरीक्षण करण्यासाठी जात आहेत. माननीय नामदार श्री नितेश राणे साहेब, मत्स्य व्यवसाय व बंदरे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा परेडचं निरीक्षण करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय जात आहेत. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी ही परेड, या परेडमध्ये सिंधुदुर्ग पोलीस विभाग, होमगार्ड विभागाचे प्लाटून सहभागी आहेत. तर स्काउट व गाईडच्या विद्यार्थ्यांची पथक देखील आजच्या परेडमध्ये सहभागी झालेली आहेत. या परेडचं निरीक्षण करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय जात आहेत. 26 जानेवारी 2025 भारतीय प्रजासत्ताक दिन. भारताचं संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं. 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले. लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता याची शिकवण देणारं असं आपलं भारत विधान आहे. 2025 साली आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. देशातील लोकशाहीच्या विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिलं जातं. आजच्या परेडमध्ये पोलीस विभाग, होमगार्ड विभाग यांचे प्लाटून सहभागी आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परेड आहे. परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री रामदास पालशेतकर, सेक्टर परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक भांगरे, प्लाटून क्रमांक 1 महिला पोलिसांचा प्लाटून, प्लाटून क्रमांक 2 सिंधुदुर्ग पोलीस विभागाचे पुरुष पोलीस प्लाटून, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, प्लाटून क्रमांक 2 प्लाटून क्रमांक 3 पुरुष होमगार्ड प्लाटून, प्लाटून कमांडर होमगार्ड पलटण नायक श्री संदेश गंगावणे सिंधुदुर्ग, सुपरनगरी होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक श्री मंगेश जाधव सिंधुदुर्ग, प्लाटून क्रमांक 4 पुरुष होमगार्ड, प्लाटून कमांडर होमगार्ड पलटण नायक श्री दीपक मिस्त्री आणि सुपरनगरी होमगार्ड पलटण नायक श्री बाबू सोमनेकर सिंधुदुर्ग. त्याचप्रमाणे या परेडमध्ये पोलीस बँड पथक देखील सहभागी आहे. पथक प्रमुख सहाय्यक पोलीस संस्कार श्री संजय मांजरेकर हे या बँड पथकाचे पथक प्रमुख आहेत. तात्याचे प्लाटून आहे होमगार्डचं प्लाटून आहे. प्लाटून कमांडर होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक श्रीमती कविता पाताडे, प्लाटून क्रमांक 6 पुरुष होमगार्ड प्लाटून आहे. प्लाटून होमगार्ड पलटण नायक श्री संतोष माटणकर. त्याचप्रमाणे स्काउट व गाईडची पथकं देखील आजच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचा आहे प्लाटून क्रमांक 7 डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूलची मुलं, प्लाटून कमांड पियुष रोगरे आणि सुपरनगरी कुमार भरत सावंत यांच्या नेतृत्वाखाली. प्लाटून क्रमांक 8 आहे डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींचं प्लाटून, प्लाटून कमांडर कुमारी दिव्या सर्वे इयत्ता 9वी आणि सुपरनगरी कुमारी स्वरा परब. प्लाटून क्रमांक 9 जे आहे ते आहे जवाहर नवोदय विद्यालय सांगलीच्या विद्यार्थ्यांनी, प्लाटून कमांडर सिद्धी गर्जे आणि सुपरनिंटेंडेंट अभिजित मांजरेकर. अशा प्रकारे हे प्लाटून सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रकारची वाहने देखील आजच्या परेडमध्ये सहभागी होणार.
करतो स्वतः. श्रीमान, यहाँ पर परेड का निरीक्षण समाप्त हुआ. परेड संचलन शुरू करने की आज्ञा प्रदान करें. परेडच्या या निरीक्षणानंतर माननीय पालकमंत्री महोदय यांचं सलामी मंचावर आगमन झालेलं आहे. भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानिमित्त माननीय पालकमंत्री महोदय उपस्थितांना संबोधित करणार आहेत. संचलन करतात ना. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्मान्य स्वातंत्र्य सैनिक, जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार आणि लोकप्रतिनिधी, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि जिल्ह्यातील माझे सर्व लाडक्या भगिनींना सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा हा पहिला प्रजासत्ताक दिवस आहे आणि मी सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या सर्व जनतेला या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आपल्याला हाही विश्वास देतो की आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक सेवा यापुढे निश्चित पद्धतीने करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्व समावेश अशा राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला. या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज वर्धापन दिन आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असून जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्याला देशाच्या नावलौकिक आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातली सरकार स्थापन झाले आहे. जिल्ह्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुकात निष्क्रियता पार पडल्या. मी जिल्ह्याच्या प्रशासनाचं या निमित्ताने अभिनंदन करतो. सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 7 कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. तसेच प्रशासनाला येत्या 100 दिवसात प्राधान्याने कारवाईची कामे याबाबत सविस्तर सूचना केलेल्या आहेत. या अनुषंगाने
सर्व कार्यालयीन आपल्या संकेतस्थळावरती माहिती अद्ययावत ठेवावी, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ कराव्यात, शासकीय कार्यालयाची स्वच्छता करावी, जनतेच्या तक्रारीचं निराकरण करावं, गुंतवणूक वाढावी याकरिता प्रयत्न करावे। अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी, अशा या 7 कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी। दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला होता राहिला। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्या समवेत विक्रमी 15,75,00,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहे। या करारामुळे कोकणात तसंच सिंधुदुर्गात देखील अनेक प्रकल्प होणार असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढत औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदराच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार। प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबरच विजयदुर्ग पोर्ट पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मत्स्य शेतीतील प्रोत्साहन देण्याबरोबरच फिशरी क्लस्टर देखील आणणार आहोत। जिल्हा तिथे मत्स्यालय हे अभिनव संकल्पना आम्ही राबवणार आहोत। राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सिस्टीमद्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मासेमारीला प्रतिबंध बसणार आहे। सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी अद्ययावत अशा 10 स्टीलच्या गस्ती नौका मिळवण्यासाठी आणि अंमलबजावणी कक्षाच्या उभारणी करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे। किनारपट्टी विकासासोबत मच्छीमार बांधवांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। वाढवण बंदर हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या कार्यरत मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी 171 कोटींचा रुपयांचा नियमित आणि 229 कोटीचा अतिरिक्त मागणी असा एकूण 400 कोटीचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। यामुळे जिल्ह्याच्या पायाभूत सोयी सुविधांचा बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे। जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचं प्रथम प्राधान्य राहणार आहे। जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक व लोकप्रमुख काम करावे। दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या 5 मधील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास असणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत। यात राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे। या योजनेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,93,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे। पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये प्रमाणे 6 हप्त्यांची रक्कम वितरित केली असून
लवकरच 7व्या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात 1147 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे। आपल्या जिल्हा नशामुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करायची आहे। कोणतेही अवैध धंदे जिल्ह्यात खपून घेतले जाणार नाहीत। अंमली पदार्थ, अवैध दारू, मटका, जुगार अशा सर्व धंदा विरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून त्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत। आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे। पर्यटनाबरोबरच रोजगाराची विविध संधी निर्माण करणे आवश्यक आहे। पर्यटनाचा मुख्य आधार हा हॉटेल व्यवसाय आहे। हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून लवकरच टूर ऑपरेटरचे संमेलन आयोजित करून आपल्या जिल्ह्याचे मार्केटिंग कशा प्रकारे करायचे याविषयी माहिती त्यांना दिली जाईल। युवकांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा यासाठी नादवडे वैभववाडी येथे एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। जिल्ह्यात प्राणी संग्रहालयासाठी मी प्रयत्नशील आहे। तसेच आपल्या हक्काचं जिल्ह्यात मार्केट यार्ड व्हावं यासाठी या निमित्ताने विविध जोडधंदे निर्माण करण्यासाठी पाठपुरावाही माझा सुरू आहे। आपल्या जिल्ह्यातील अनेक नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचला आहे। हा गाळ काढण्यासाठी आपण 1 फेब्रुवारी पासून विशेष मोहीम हातात घेत आहोत। पहिल्या टप्प्यात गाळ काढण्यासाठी 4 ठिकाणी निवडण्यात आलेले आहे। त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व ठिकाणचा गाळ काढला जाणार आहे। त्यामुळे भविष्यात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो। सन 2024-25 या वर्षामध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत गट लाभार्थी मंजुरी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यात व देशात प्रथम क्रमांकावर आहे। सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात व देशात प्रथम क्रमांकावर आहे। प्रधानमंत्री विकास सन्मान निधी योजनेअंतर्गत 1,21,000 शेतकऱ्यांना 24,31,00,000 रकमेचे वितरण करण्यात येत आहे। सुनियोजित हवामानावर आधारित फळपीक योजनेत 42,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून 70,88,00,000 रुपयांची नुकसान भरपाई रक्कम सर्व पात्र बागायतदारांना वाटप करण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे। केंद्र सरकार मार्फत ॲग्रीस्टाक हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे। या प्रकल्पासाठी हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे। तरी आपण सर्वांनी या प्रकल्पामध्ये सहभाग होऊन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा असे मी आपल्या सर्वजणांना आवाहन करतो। प्रधानमंत्री आवास योजना हा आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून या अंतर्गत 4,979 घरे बांधून पूर्ण झालेली आहेत। एक देश एक विद्यार्थी या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अपार आयडी नोंदणी मालवण तालुका जिल्ह्यात अव्वल तर राज्यात द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 45 विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे। भारत सरकार मेट्रिकातील शिष्यवृत्ती योजनासाठी या 2023-24 या वर्षात 2,058 अर्जांची नोंदणी झाली असून शिष्यवृत्तीचे ऑनलाईन वाटप सुरू आहे। सन 2024-25 या वर्षात 1,385 अर्जांची नोंदणी झालेली आहे। रमाई आवास योजनेअंतर्गत 127 घरांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे। तृतीयपंथी कल्याणकारी योजना अंतर्गत 6 तृतीयपंथींना ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड वाटप करण्यात आलेले आहे।
लेक लाडकी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 795 मुलींना रुपये 5,000 प्रमाणे 39,75,000 एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। राज्यात शासनाने कल्याणकारी निधी मधून युद्ध विधवा माजी सैनिक विधवा यांना देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीत वाढ केलेली आहे। कुमारी भूमी हनुमंत सावंत, कुमारी आस्था मधुरेश्वर शिरगावकर आणि सूरज बाबाजी देसाई या खेळाडूने राष्ट्रीय पदक प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे केलेले आहे। कल्याण कुठल्याही आपत्कालीन मदतीसाठी उपयुक्त करणाऱ्या डायल 112 या क्रमांकावर कॉल करून जिल्ह्यातील 4,500 लोकांना मदत मिळालेली आहे। पोलीस प्रशासनाने शाळा आणि कॉलेज मध्ये भेट देऊन सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहतूक नियोजन या संबंधित जनजागृती केली आहे। ग्राम संवाद या अनोख्या उपक्रमाअंतर्गत गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील बलशाली आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचा आपल्याला घडवायचा आहे। त्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत। या प्रयत्नाला आपण सर्वांची साथ आवश्यक आहे। तेव्हा आपण सर्व मिळून आपला सिंधुदुर्ग जिल्हा, आपला महाराष्ट्र आणि आपला भारत देश अधिक मजबूत आणि विकसित करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया। पुनश्च एकदा आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। माननीय पालकमंत्री महोदय यांच्या संदेशानंतर स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 अंतर्गत आपण इथे शपथ घेणार आहोत। मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि आपला उजवा हात पुढे करून शपथ घ्यायची आहे। मी शपथ घेईन आणि माझ्या मागून आपण म्हणायचं आहे, मी आज स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेते की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेल। जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन। जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये, शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्या सोबत बसणे, खाणे, फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही। मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन। मी अशी सुद्धा शपथ घेते की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन। कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृद्धिंगत करू
त्याबाबतचा गैरसमज दूर करू व कुष्ठरोगाने बाधित एकही व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊ. धन्यवाद. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या शपथेनंतर पोलीस आणि होमगार्ड यांच्या संचलनाचा कार्यक्रम इथं होईल. तीन में देने चलेगी. आपल्याला काही दिसत नाही. 26 जानेवारी 2025 भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन समारंभ. या समारंभानिमित्त पोलीस, होमगार्ड आणि स्काउट गाईडच्या संचलनाचा कार्यक्रम इथं होत आहे. रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपली राज्यघटना स्वीकारून एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्याला नागरिक म्हणून आपले अधिकार बहाल करणारे आणि त्याचबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारं असं संविधान आपल्या भारताने स्वीकारलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी परेड, या परेडमध्ये पोलीस विभाग, होमगार्ड विभाग आणि स्काउट गाईडची पथकं सहभागी झालेली आहेत. परेड कमांडर राष्ट्रीय पोलीस निरीक्षक श्री रामदास नागेश पालखेडकर, पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री भांडुरे, बांद्रा पोलीस ठाणे. या परेडमध्ये पोलीस विभागाची प्लाटून आणि होमगार्ड विभागाची देखील प्लाटून सहभागी झालेली आहे. परेड कमांडर राष्ट्रीय पोलीस निरीक्षक रामदास पालखेडकर आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री भांडुरे. प्लाटून क्रमांक 1 सिंधुदुर्ग पोलीस दलाचे महिला पोलीस प्लाटून. प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शिंदे, मानव संसाधन शाखा सिंधुदुर्ग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती हिरोमत, महिला कक्ष सिंधुदुर्ग यांचा प्लाटून क्रमांक 1 सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा महिला पोलीस प्लाटून. प्लाटून क्रमांक 2 पुरुष पोलीस प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री तोरगे, आग्रा पोलीस ठाणे आणि चित्ररंजन पोलीस उपनिरीक्षक श्री जोशी, कणकवली पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 2 सिंधुदुर्ग पोलीस विभाग. प्लाटून क्रमांक 3 पुरुष होमगार्ड प्लाटून प्लाटून कमांडर होमगार्ड सर्जन नायक श्री संदेश गंगावणे आणि सुपरमंत्री होमगार्ड वरिष्ठ पलटण नायक श्री मंगेश जाधव सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 3 पुरुष होमगार्ड प्लाटून. प्लाटून क्रमांक 4 पुरुष होमगार्ड प्लाटून प्लाटून कमांडर होमगार्ड सर्जन नायक श्री दीपक मेस्त्री सिंधुदुर्ग आणि सुपरमंत्री होमगार्ड सर्जन नायक श्री बाबू टोळेकर सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 4 पुरुष होमगार्ड.
पुरुष होमगार्ड प्लाटून क्रमांक 6 पुरुष होमगार्ड प्लाटून कमांडर होमगार्ड पलटून नायक श्री संतोष मातोळकर सिंधुदुर्ग आणि सुपरमंडळी होमगार्ड पलटून नायक श्री गोविंदास खडके सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 8-6 पुरुष होमगार्ड प्लाटून क्रमांक 7 प्लाटून क्रमांक 7 डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल विद्यार्थ्यांचं प्लाटून कमांडर कुमार पियुष नगरे इयत्ता 9वी आणि सुपरमंडळी कुमार भरत सावंत इयत्ता 8वी प्लाटून क्रमांक 7 डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल प्लाटून क्रमांक 8 डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल मुलींचं प्लाटून कमांडर कुमारी दिव्या सुरे इयत्ता 9वी आणि सुपरमंडळी कुमारी स्वरा परब इयत्ता 9वी आणि 8वी यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 8 डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींचं प्लाटून पोलीस विभाग होमगार्ड विभाग स्काउट व गाईड यांच्याप्रमाणे जवाहर नवोदय विद्यालय सांगलीच्या मुलींचं प्लाटून देखील सहभागी आहे. परेडमध्ये प्लाटून क्रमांक 9 जवाहर नवोदय विद्यालय सांगली मुलींचं प्लाटून कमांडर कुमारी सिद्धी गर्जे इयत्ता 9वी आणि सुपरमंडळी कुमार अभिजित मांजरेकर इयत्ता 8वी यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 9 जवाहर नवोदय विद्यालय सांगली मुलींचं प्लाटून. या प्लाटून प्रमाणे आजच्या परेडमध्ये सिंधुदुर्ग पोलीस विभागाची विविध वाहने सहभागी झालेली आहेत. यात प्रथमतः श्वान पथक, श्वानाचं नाव आहे सनी आणि हा दिल्ली सोबत श्वान आहे. याचे हस्तक आहेत एवढी भांडिये पोलीस हवालदार, चालक आहेत पोलीस नाईक आरबी चव्हाण. याचं श्वानांचं प्रशिक्षण हरियाणा येथे झालेलं आहे. 2018 साली कोकण परिक्षेत्र पोलीस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून या श्वानानं सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे. असा पोलीस श्वान पोलीस विभागाचा जलद प्रतिसाद कमांडो वज्रवाहन चालक पोलीस शिपाई सागर चौधरी सोबत पोलीस शिपाई अजित पाटील. दहशतवाद विरोधात लढण्यासाठी या पथकाचे जलद प्रतिसाद पथक कमांडो वज्रवाहनची निर्मिती झालेली आहे. यानंतर परेडमध्ये सहभागी आहे पोलीस विभागाचे दंगल नियंत्रण पथकाचे वाहन RCP. प्रचंड संख्येने असलेल्या जमावावर नियंत्रण मिळवणे आणि जमाव पांघरणे याच्यासाठी दंगल नियंत्रण पथक कार्यरत आहे. पोलीस शिपाई सागर चौधरी आणि सोबत शहाजी बुरे जमावात. परेडमध्ये पोलीस विभागाची मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन देखील सहभागी आहे. या व्हॅनचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे. या मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन विभाग काम करत असतो. या व्हॅनचा वापर होत असतो. चालक पोलीस हवालदार P.S. जाधव. आता परेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची रुग्णवाहिका सहभागी आहे. रुग्णवाहिकेचे चालक आहेत श्री प्रणीत राव आणि सोबत वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर श्रेयस राव. पोलीस विभाग होमगार्ड वैद्यकीय विभाग याच्याबरोबरच नगर परिषदेच्या अग्निशमन दल देखील याच्यात सहभागी झालेले आहे. मालवण नगर परिषद अग्निशमन दल चालक श्री वसंत शिरसेकर आणि सोबत श्री वैभव वळंजू. मालवण नगर परिषदेचं अग्निशमन दलाचं वाहन परेडमध्ये सहभागी आहे. त्याचप्रमाणे कुडाळ नगर पंचायतीचा देखील अग्निशमन दल या परेडमध्ये सहभागी आहे. अग्निशमन बंब परेडमध्ये आहे. या चालक श्री संजय कृष्णा तेंडुलकर आणि सोबत प्रवीण अरुण कोरगावकर. कुडाळ नगर पंचायत अग्निशमन दल वाहन. ही सर्व आपल्या जिल्ह्याची ताकद आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानिमित्त हे सर्व संचलनात सहभागी झालेले आहेत. संचलनाच्या या कार्यक्रमानंतर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गौरवांना इथे सन्मानित केलं जाणार आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांना विनंती करते की बक्षीस मंचावर यावं.
प्रथमतः पोलीस विभाग यांच्या मार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना गौरवित केलं जाणार आहे। सर्वात प्रथमतः माननीय श्री ऋषिकेश प्रदीप रावले, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित केले जात आहे। माननीय केंद्रीय गृहमंत्री यांचं सन 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक अन्वेषण करिता त्यांना प्राप्त झालेलं आहे। कारण जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा शहर पोलीस ठाणे या संवेदनशील व गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्वक तपास करून आरोपित यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। सरांच्या सर्वोत्कृष्ट तपासाकरिता सन 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक अन्वेषण त्यांना प्राप्त झालेलं आहे। यानंतर रामदास नागेश पालशेतकर, रामदास नागेश पालशेतकर, पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग। रामदास नागेश पालशेतकर, पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग यांनी सन 2024 मध्ये माननीय राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचं पदक त्यांना प्राप्त झालेलं आहे। तसंच पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 111 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह देऊन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। रामदास नागेश पालशेतकर, राखीव पोलीस निरीक्षक। यानंतर संदीप अशोक भोसले, पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला पोलीस ठाणे। श्री प्रताप विठोबा नाईक, चिपी विमानतळ। श्री प्रताप विठोबा नाईक, पोलीस उपनिरीक्षक आहेत, चिपी विमानतळ हे त्यांचं निवडणुकीचं ठिकाण आहे। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 155 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह प्राप्त झालेला आहे। तर मनोज मारुती मांजरेकर, मनोज मारुती मांजरेकर, निवडणुकीचं ठिकाण ही जिल्हा विशेष शाखा। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 184 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, असे मनोज मारुती मांजरेकर। नंतर विश्वजित झिलू परब, विश्वजित झिलू परब, पोलीस हवालदार, पोलीस मुख्यालय। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 105 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे, विश्वजित झिलू परब। यानंतर श्रीमती अर्चना गोविंद कुडाळकर। नंतर प्रकाश सहदेव कदम, प्रकाश सहदेव कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवा कालावधीत उत्कृष्ट काम, एकूण 152 बक्षिसे आणि प्रशंसा पत्र प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे। नंतर संजय ज्ञानोबा साळवी, संजय ज्ञानोबा साळवी हे पोलीस हवालदार आहेत, पोलीस मुख्यालयामध्ये। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 151 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। नंतर डॉर्निक संतान डिसोजा हे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग। पोलीस विभागामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त सेवेच्या कालावधीत अभिलेख उत्तम राखल्याबद्दल तसेच सेवा कालावधीत एकूण 340 बक्षिसे प्राप्त केल्याबद्दल प्रवर्ग 8 मधून त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। राहुल भगवान तळसकर, वैभववाडी पोलीस ठाणे। 29/6/23 रोजी करूर घाटात पलटी झालेल्या वॅगनर कार क्रमांकामध्ये प्रवासी यांना घाटातून स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी वाचवलेला आहे। अन्य दृश्य व अत्युत्तम साहसी काम केल्याबद्दल प्रवर्ग 11 मधून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। पुरस्कार प्राप्त सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। यानंतर जिल्हा कृषी पुरस्कार 2024-25 यानंतर केंद्र शासनाच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रीकल्चर याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांचे वितरण होईल। कुळवहिवाट शाखेच्या प्रतिनिधींना विनंती आहे, त्यांनी पुढे जायचं आहे। कणकवली लोरे येथील प्रदीप पंढरीनाथ पाटील, ऍग्रीस्ट्रॅक प्रकल्प अंमलबजावणी अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त, कृपया शांतता राखायची। शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। प्रदीप पाटील, पिसे कामते येथील जनार्दन सावंत, कुडाळ आंदुर्ले मधील विठ्ठल वासुदेव सर्वेकर,
कुंभार आंदुर्ले प्रकाश राऊळ, वैभववाडी लोरे नंबर 2 मधील विश्वास संपाळ, वैभववाडी लोरे नंबर 2 मधील तुकाराम गोसावी, मालवण काळसे येथील श्रीमती वासंती परशुराम पेंडुरकर, या सर्वांना ॲग्रिस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. सर्वांनी पुढे जायचं आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते घ्यायचं आहे. मालवण काळसे मधील श्रीमती वासंती परशुराम पेंडुरकर, मालवण विक्रोल मधील श्री अर्जुन रामचंद्र तेली, वेंगुर्ला तालुक्यातील कांबळेवीर येथील श्री राजाराम दत्ताराम घोंगे, वेंगुर्ला तालुक्यातील कांबळेवीर येथील श्रीमती कल्पना सत्यवान कांडे, देवगड तालुक्यातील पोयरे येथील श्री संतोष रामचंद्र केसरकर. कृपया शांतता राखायची आहे. देवगड तालुक्यातील पोयरे येथील श्रीमती सायली संतोष केसरकर, सावंतवाडी तालुक्यातील निंबळे येथील श्री गोविंद कृष्णा भाई आणि सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले येथील श्री दशरथ तुकाराम भवी. ॲग्रिस्टॅक प्रकल्प हा शासनाचा एक तत्वदर्शी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना इथे प्रमाणपत्र देऊन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. ॲग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक प्राप्त झालेले हे सर्व शेतकरी आहेत. विविध तालुक्यातून आलेले त्यांना माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ॲग्रिस्टॅक प्रकल्प शासनाचा एक तत्वदर्शी प्रकल्प महत्वपूर्ण असा. यानंतर पोलीस विभागातील एक बक्षीस द्यायचं राहिलेलं श्री सुधीर हनुमंत लोंढे. श्री सुधीर हनुमंत लोंढे. ॲग्रिस्टॅक संकल्पनेअंतर्गत शेतकरी माहिती संच निर्मिती करणे या प्रक्रियेस गती देणं आवश्यक आहे. याकरिता सर्वांनी या प्रकल्पामध्ये सहभाग दर्शवून शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घ्यावा असं आपल्याला या निमित्तानं आवाहन करण्यात येत आहे. यानंतर धीर लोंढे. सुधीर लोंढे असतील तर त्यांनी जाऊन. यानंतर जिल्हा कृषी पुरस्कार 2024-25 माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येत आहे. जिल्हा कृषी पुरस्कार 2024-25 कृषी विभागाने जाऊन हे पुरस्कार द्यायचे. डॉक्टर श्री उत्तम सूर्यकांत फुंडेकर, मुक्काम पोस्ट कुंभारमाठ, तालुका मालवण. डॉक्टर श्री उत्तम सूर्यकांत फुंडेकर, मुक्काम पोस्ट कुंभारमाठ, आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबद्ध व्यवस्थापन याद्वारे आंबा उत्पादनामध्ये हापूस आंबा प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे. डॉक्टर श्री उत्तम सूर्यकांत फुंडेकर माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते त्यांना हा जिल्हा कृषी पुरस्कार देण्यात येत आहे. आंबा उत्पादनामध्ये हापूस आंबा प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्यांच्या नावे. यानंतर दुसरे शेतकरी आहेत डॉक्टर श्री अनंत दिगंबर प्रभू आजगावकर. डॉक्टर श्री अनंत दिगंबर प्रभू आजगावकर, मुक्काम पोस्ट आरेली, तालुका वेंगुर्ला. पुढे जायचंय त्यांनी. आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबद्ध व्यवस्थापन याद्वारे लाल भांडी 17 फूट 10 इंच उंच एवढं विकसित केल्याने वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे. असे श्री डॉक्टर श्री अनंत दिगंबर प्रभू आजगावकर. यानंतर संविधान प्रतिमा
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत मान्यवरांना देण्यात येत आहे। आजच्या दिनाचं औचित्य साधून भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांचे मार्फत मान्यवरांना संविधान उद्देशिकेच्या फोटो फ्रेमचं वाटप होत आहे। सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा यांचं स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा संदेश देणारं असं आपलं भारतीय संविधान घर घर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय संविधानात 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवानिमित्त हे फ्रेमचं वाटप होत आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांचे मार्फत मान्यवरांना या फ्रेमचं वितरण होत आहे। इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। यानंतर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभानिमित्त माननीय पालकमंत्री महोदय हे उपस्थितांची भेट घेण्यासाठी जात आहेत। सर जरा साइड घ्या पुढे बघा, समोर बघा। साइड के जाने वाला वीडियो बनाता है। आपल्या सगळ्यांना चल
स्काउटच्या मुलांना फोटो घेऊ. Thank you. सर एक मिनिट बावीस तारखेला आहे. 21ला योगा वगैरे सगळे आहेत. व्यापारी चालेल सर एक फोटो बोलतो बोलू साहेब बोलू काय